एका ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 14 कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे। याचे दुबईसोबत संबंध असल्याचे समोर वॉशिंग्टन पोस्टच्या एका दाव्यानुसार LIC अदानी समूहाच्या प्रकल्पांना निधी पुरवणार असल्याच्या चर्चा आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबातील सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा। मुंबईमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे। अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून राज्यात 30 ऑक्टोबर पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुणे येथील जैन बोर्डिंग प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून थेट आव्हान दिले आहे। प्रसिद्ध अभिनेते सतीश शहा यांचे निधन झाल्याची बातमी असून त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे।